जसं आपण म्हणतो की बेस्ट फ्रेंड ही आई असते, पण द बेस्ट पार्ट वॉज माझ्या आईची दहशत आमच्या घरात खूप आहे. म्हणजे ती तशी नसती ना तर ते घर असं बिथरलेलं असतं. आई ही ती डॉमिनेटिंग पाहिजेच. घर तिचं विश्व आहे. बाहेर वडील सगळीकडे गाजवतच असतात त्यांची कीर्ती, पण घरामध्ये ना आईचं असणं आणि आईचा एक धाक राहणं. आज पण माझ्या घरी मी बॅड कॉप आहे, माझा समीर गुड कॉप आहे. मी पप्पांसमोर सगळं चालतं, मम्माच्या समोर टाप नाही होत. सो ही जी आईची माझ्या क्वालिटी आहे ना, म्हणजे आम्ही सगळे घाबरतो तिला. तिच्याशी आम्ही जगातल्या गप्पा मारू शकतो, पण बापरे मम्मी ओरडणार, ही जी फिलिंग आहे ना ती असणं खूप गरजेचं आहे. आणि ती आजही आहे. आजही भीतीने, म्हणजे मला तर एवढी भीती आहे, तिने एखादा डबा दिलेला असतो आणि मी चुकून सपोज तो खाल्ला नाही, तिचा फोन येतो, तू जेवलीस, पाठवलेलं ते, तर मला कधी कधी घाबरून हो जेवले ना अभी भी मेरे को डर है, मैं ये नहीं बोल सकती की ते मी विसरले, पण मला माहिती ओरडा पडणार. सो हा एक जो धाक आहे तो आहे आणि तो असला पाहिजे प्रत्येक बाईचा आपल्या घरात, तर तो कंट्रोल राहतो. आणि तिचा तो धाक होता इतकी वर्ष आणि आहे, म्हणून आम्ही जशा घडलो त्या घडलो. म्हणून माझे पप्पा आज वयाच्या 85 इयर्सला जे धडधाकट आहेत ते फक्त तिच्यामुळे. ते आजही सांगतात विजू नसती तर मी मेलो असतो. कारण ही टाइम 8 वाजता त्यांच्या दुधाचा ग्लास, 9:30ला नाश्ता, त्यांचं जेवण 2 वाजता, त्याच्यानंतरचं त्यांचं संध्याकाळचा नाश्ता, इतकं टाइम ती पाळते ना. आणि एक मॉनिटरिंग जे तिचं असतं ते प्रॉपर असतं. सो आय थिंक आया यासाठी ग्रेट असतात.